धारणी तालुक्यातील ढाकणा रेंज वन्यजीव संरक्षण परिक्षेत्रात रेती तस्करीचा मोठा खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे। गडगा नदी आणि परिसरातील नाल्यांमधनं दररोज ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेती उपसा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे। वन विभागाच्या उपस्थितीतही हा प्रकार सुरू असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। धारणी तालुक्यातील ढाकणा रेंज वन्यजीव संरक्षण परिक्षेत्रातील नद्या आणि नाल्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असल्याचा आरोप आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार दररोज 4 ते 5 ट्रॅक्टर रेतीचा अवैध उपसा करून वाहतूक करत आहेत। मागील 2 महिन्यापासून काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे। गडगा नदीसह अनेक नाल्यांमध्ये सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे पर्यावरण आणि वन्यजीवावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन कळवतो असे उत्तर दिले। आता या प्रकरणात वन विभाग नेमकी कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ढाकणा रेंजमधील कथित रेती तस्करीमुळे वन संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि संबंधितांवर कारवाई होणार का याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे।